बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसने हम निभाएंगे असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर स्पष्टपणे आश्वासन दिले। जाहीरनाम्यात खोटी आश्वासने नसून गरिबीवर वार 72,000 असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। तर जाहीरनाम्यातलं राष्ट्रीय सुरक्षा विषयक धोरण हे सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व केलेले निवृत्त लेफ्टनंट DS हुडा यांनी तयार केलंय। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केलाय। नवी दिल्लीतील अकबर रोड इथल्या पक्षाच्या मुख्यालयात यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। यावेळी राहुल गांधींनी रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा याला प्राधान्य दिल्याचं दिसतंय। मैंने मैनिफेस्टो कमेटी से पूछा और कहा कि सच्चाई निकाल के हमें दीजिए। हिंदुस्तान के गरीब लोगों के बैंक अकाउंट में सचमुच हिंदुस्तान की सरकार कितना पैसा डाल सकती है, और एक नंबर दिया उन्होंने मुझे, 72,000 रुपए हर साल। हिंदुस्तान की इकोनॉमी बिल्कुल अटकी हुई है, फंसी हुई है, तो उसको एक बार फिर चालू करना, उसमें GST का भी मामला है, उसमें न्याय योजना का मामला है। तो ये 3-4 मुद्दे हैं। देश का किसान तड़प रहा है, जी नहीं पा रहा है, आत्महत्या कर रहा है। देश की सच्चाई है कि नरेंद्र मोदी ने वायदा किया था अच्छे दिन की, मगर चौकीदार ने चोरी करवाई है। यह सच्चाई है और यह नैरेटिव है देश में। काँग्रेसच्या जन आवाज या जाहीरनाम्यात मनरेगामध्ये 150 दिवसांचा रोजगार, पेट्रोल आणि डिझेलला GSTच्या कक्षेत आणणं, शिक्षणावर GDPच्या 6% खर्च करणं, वर्षाला 72,000 प्रमाणे 5 वर्षात 3,60,000 गरिबांच्या खात्यात जमा करणं, एका वर्षात सरकारी खात्यात तब्बल 22 लाख नोकऱ्या देणं, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणं, शेतकऱ्यांना बँकांचे दरवाजे खुले असतील असं नमूद करण्यात आलंय। कोणतंही खोटं आश्वासन जाहीरनाम्यात नसल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। आता हा दावा कितपत खरा ठरतो हे काँग्रेसची सत्ता आल्यावरच कळेल। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। आणि आता बातमी आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून अखेर काँग्रेसनं पुण्यातील लोकसभेचा आपला उमेदवार जाहीर केलाय। मोहन जोशींना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी लढत होणार असली तरीही या दोघांमधल्या मैत्रीविषयीची चर्चा आता रंगू लागली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 48 तास उरले असताना अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला। नुकतेच काँग्रेसवासी झालेले प्रवीण गायकवाड आणि अरविंद शिंदेंना मागे टाकत मोहन जोशींनी लोकसभेचं तिकीट मिळवलंय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवीण गायकवाडांच्या नावासाठी आग्रही होतं। त्यासाठी पुण्यापासून दिल्लीपर्यंत बरीच खलबतं झाली। मात्र गायकवाडांच्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता। निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या गायकवाडांच्या उमेदवारीविषयी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्याची झलक गायकवाडांच्या काँग्रेस प्रवेशावेळी पाहायला मिळाली होती। काँग्रेस नेत्यांनी प्रवीण गायकवाड यांना साधी खुर्चीही दिली नव्हती। काँग्रेस हायकमांडनं राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून मोहन जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। जे भाजपचे या ठिकाणी खासदार म्हणून होते त्यांना का बदलावं लागलं आणि दुसऱ्या उमेदवाराला का या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली, यातच पुणेकरांचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय हा नक्की झालेला आहे। आणि ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू असा मला या ठिकाणी सार्थ विश्वास आहे। काँग्रेस प्रवेशापूर्वी प्रवीण गायकवाडांनी काँग्रेस हायकमांड आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती। ही टीका त्यांना भोवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता पुण्यात गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी थेट लढत होणार असून विशेष म्हणजे दोन मित्र एकमेकांसमोर उभे ठाकलेत। गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यातली राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे। त्यामुळे मोहन जोशींना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यातल्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। बरोबरी जायचं, मोदीजींचं फडणवीसांचं काम, त्या जनतेत केलेला विकास सांगायचा आणि 23 तारखेनंतर पुढच्या 23 तारखेला विजय उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देतो। गिरीश बापट आणि मोहन जोशी या दोघांनाही लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे।
आता या दोन मित्रांची निवडणुकीच्या रिंगणात लढत रंगणार असून ही मैत्रीपूर्ण लढत तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.